नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. बीड. आता पुन्हा एकदा शिवराज दिवटे यांना मारहाण झाल्यानंतर बीड मात्र जे अशांत होतं ते पुन्हा एकदा आणखी अशांत झालंय. कारण मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यातल्या आरोपींना अटक झाल्यानंतर या सगळ्यांचा आका म्हणजे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्या कराड याला अटक झाल्यानंतर कुठेतरी आता बीड शांत होईल असं वाटलं होतं, पण बीड काही शांत व्हायचं नाव घेईना. या वाला कराडच्या मुसक्या आवळल्यानंतर आपल्याला आठवतंय धनंजय मुंडेंचा राजकीय आलेख उतरता लागला. धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं, पालकमंत्रीपद गेलं. इतकंच नव्हे, त्या ठिकाणी अजितदादांनी बीडचं पालकमंत्रीपद स्वीकारलं. नंतर तिकडे नवनीत कावत यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून बीडची सूत्र हाती घेतली. मग आणखी काही महत्वाच्या कारवाया केल्या, 5-6 टोळ्यांवर मकोका देखील लावला. पण तरी देखील बीड काही शांत झालेलं नाही. ना अजितदादांची दादागिरी तिथं चालली आहे, ना पोलिसांची पोलीसगिरी तिथं चालली. इथं चालते ती फक्त गुंडगिरी आणि राजकीय वरदस्त असलेल्या बगल बच्चांची त्या ठिकाणी फक्त दहशत. आणि याच दहशतीचा परिणाम म्हणून उद्या पुन्हा एकदा बीड जिल्हा परळी तालुक्यासह बंदची हाक देण्याचं आवाहन करण्यात आलं. इतकी वाईट परिस्थिती या बीड जिल्ह्यामध्ये सुरू झाली आहे. प्रकरण शिवराज दिवटे याच्यापासून पुन्हा एकदा सुरू झालं. आपल्याला आठवत असेल संतोष देशमुख यांना कसं मारलं, तो कट आपण सगळ्यांनी पाहिलाय. त्याला म्हणजे दबा धरून बसले सगळे, नंतर त्यांना रस्त्यात अडवलं आलं, त्यांच्या गाडीतनं त्यांना बाहेर काढण्यात आलं, आपल्या गाडीत घालण्यात आलं. त्यानंतर त्यांना मारहाण करण्यात आली आणि मग त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. अगदी प्री प्लॅन, म्हणजे बेकायदेशीर जमवणे, अडवणे, मारहाण करणे, गाडीत घालणे, अपहरण करणे आणि नंतर हत्या करणे. अगदी तसाच सेम टू सेम प्लॅन. आणि त्यातली हत्यारं सुद्धा सेम. कत्ती पण होती, कोयता पण होता, लाकडी काठी पण होती. सेम पॅटर्न, म्हणजे वाल्या कराडच्या त्या सुदर्शन घुलेच्या टोळीचा पॅटर्न तसाच पॅटर्न या समाधान मुंडेच्या टोळीचा. आणि याच पॅटर्न बीड मध्ये गेली अनेक वर्ष ही गुंडगिरी आणि सगळी राजकीय बगल बच्चांच्या आसपास वावरणाऱ्या टोळ्यांचा हा उद्योग सुरू आहे. आणि इथं फक्त एवढाच फरक आहे, तिथं संतोष देशमुखांना वाचवायला कोणी नव्हतं. ते जीवाच्या आकांताने ओरडत होते, मला सोडा, पण त्यांना कुणी ऐकायला नव्हतं. इथं मात्र शिवराज दिवटे जेव्हा ओरडत होता, विवळत होता, त्याला वाचवायला मात्र त्याचा आवाज काही लोकांच्या कानावर पडला. ते लोक आले म्हणून शिवराज दिवटे वाचला, नाहीतर संतोष देशमुख पार्ट 2 आपल्याला बीडमध्ये बघायला मिळाला असता. आणि हाच संतोष देशमुख पार्ट 2 आता भविष्यात होऊ नये कधीच म्हणून मी याचं लाईव्ह करतोय. याचं नावच आहे ऑपरेशन आका. बीडमध्ये राबवाच, आता पर्याय नाही त्याला. म्हणजे थोडक्यात शिवराज दिवटेंचा, त्या दिवटेचा संतोष देशमुख होता राहिला, नाहीतर वाईट अवस्था झाली होती. इतकं भयानक मारलंय की स्वतः दस्तूर खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तो व्हिडिओ बघितल्यानंतर म्हणले मला धक्का बसला. जनावरांना सुद्धा असं मारत नाहीत असं स्वतः ते म्हणालेत. काल परवा अंजली दमानिया यांनी ऑपरेशन सिंदूर राबवा असं म्हणाले. मी आता ऑपरेशन आका राबवा असं म्हणतोय. कारण या सगळ्यांचा बड्या आका जो आहे तो बसलाय तुरुंगात. एक खोक्या होता, तो खोक्या गेला खोक्यात. आणि आता यांचे शागिर्द बीडच्या प्रत्येक तालुक्यातील रस्त्यावर या सगळ्या पोरांना मारत बसलेत. याच्या पलीकडे वेगळं काही नाही. म्हणजे हे सगळे आका यांनी काही नवीन आका तयार करून ठेवले, छोटे आका. हे शागिर्द आहेत त्यांचे. आणि हे सगळे अक्षरशः बीड जिल्ह्यातल्या सर्वसामान्य माणसांचं जीवन या आकांमुळे संपलंय. म्हणून पहिल्यांदा हे आका आहेत ना, हे वाल्या, खोक्या, गोट्या, ठोका
कारण की या आकांमुळेच सर्वसामान्य माणसाची इतकी वाईट परिस्थिती झाली आहे बीडमध्ये, रस्त्यावर फिरणं सुद्धा मुश्किल करून टाकलंय. काय म्हणतो आपण, बीडचा बिहार नाही, बीडचा बिहार नाही, ह्याच्यापेक्षा वेगळं काय पाहिजे? 9 डिसेंबर 2024 पासून आज तागायत म्हणजे 16 मे शिवराज दिवटे याला जी मारहाण झाली, या दरम्यान बीडमध्ये काही कमी केसेस झाल्यात? रोज कोणतरी मारतंय, रोज काहीतरी घडतंय, खून, चोरी, मारामारी. काल तर एका महिलेचा कान तोडला सोनं पाहिजे म्हणून टिचभर. शिवराज दिवट्याला मारताना बघितलंय की आपण. तुम्ही आता स्क्रीनवर बरंच काय काय पाहताय, त्याच्यानंतर 2-3 वेगवेगळे व्हिडिओ आले. आता हे व्हिडिओ मला दाखवता येत नाही काही रिस्ट्रिक्शन्स मुळे, नाहीतर ते व्हिडिओ बघितले असेल तुम्हाला लक्षात आलं असतं. केवढी पोर आहे ती, वय किती आहे? 18 वर्ष 5 महिने, 18 वर्ष 4 महिने, 20 वर्ष, 22 वर्ष. अहो अजून आयुष्यातलं पावशेर आयुष्य सुद्धा जगलेलं नाही, यांना मिसरूड सुद्धा फुटलेली नाही, तरी यांच्या हातात कोयता, बेल्ट, कत्ती. काही दिवसांपूर्वी आपण बघितलं इलेक्शनच्या काळामध्ये हातात बंदुका सुद्धा. आणि ही अशी सगळी पोरं ढोरं गोळा केली यांनी, हे जाऊन बसले आत. आणि ही आता आकाची बी टीम झाली ऍक्टिव्ह. होय, ही बी टीमच आहे. इतकं भयानक या बीडमध्ये घडतंय, तरी कुणाला कुणाचा सोयर सुतक नाही. रोज कोणतरी मार खाताय आणि आमची नेते मंडळी त्यांना भेटायला जातात. आता एवढंच राहिलंय फक्त. हा, आज कुणी मार खाल्ला, बर आलो हॉस्पिटलमध्ये. हा, आज कुणाला मारलाय, बर आलो. हा, मग काय नेहमीचेच वाक्य. हा, यांना आरोपींना पकडा, कठोर शिक्षा करा, मकोका लावा, याच्या पलीकडे काही नाही. अरे ही सगळी घाण आता बंद व्हायला पाहिजे. कधी उपसून काढणार आपण ही सगळी घाण? या घाणीमुळे तर वाट लागली या सगळ्या बीडची. इतकं उत्तम जिल्हा म्हणून एकेकाळी वावरणारा हा बीड, इतका उत्तम काम, या उत्तम भूमी ह्या बीडची, आज काय केलं? रक्तरंजित करून टाकली सगळ्यांनी. प्रत्येकाचा आका वेगळा, प्रत्येकाच्या टोळ्या वेगळ्या. 6 आमदार आहेत, 1 खासदार, 1 मंत्रीपद आहे. काय करतात हो हे सगळे? माजलगावचे सोळुंके असतील, बीडचे क्षीरसागर असतील, केजच्या नमिता मुंदडा असतील, इथे गेवराईचे पंडित असतील, इकडे धनंजय मुंडे परळीचे, स्वतः पंकजा मुंडे मंत्री आहेत, खासदार आहेत बजरंग सोनावणे. काय करताय काय तुम्ही? 6 खासदार, 1 मंत्रीपद, 6 आमदार, 1 मंत्रीपद, 1 खासदार. अहो या ना सगळे एकत्र, घ्या ना मीटिंग तुमची सगळ्यांची. आणि कसा बीड जिल्हा उत्तम होत नाही, शांततेत कसा येत नाही, यासाठी प्रयत्न करा ना. पण प्रत्येकाचे पक्ष वेगळे, गट वेगळे, ग्रुप वेगळे. यांनी याच्याबद्दल म्हणायचं, त्यांनी त्याच्याबद्दल म्हणायचं. याच्यापुढे काही नाही. जनता सोडली वाऱ्यावर, कोणी येतं ठोकून जातंय. काय प्रसंग होता 16 मेचा? नेमकं काय घडलं ना, याच्याकडे पण आपण चर्चा करायला पाहिजे. काय घडलं नेमकं त्या दिवशी 16 मे? जलालपूर, बीड जिल्ह्यातलं गाव, ज्या गावात अखंड हरिनाम सप्ताह चालू होता, म्हणजे आध्यात्मिक कार्यक्रम, आणि त्या दिवशी महाप्रसादाचं आयोजन. हा शिवराज दिवटे लिंबुटाचा, लिंबुटा ते जलालपूर 33 किलोमीटर अंतर आहे. म्हणजे तो त्या ठिकाणी गावात गेला. मिळालेल्या माहितीनुसार त्या गावात त्याची आत्या राहते. महाप्रसादाचं आयोजन केलं होतं त्याच्या आत्याच्या कुटुंबातर्फे. झाला महाप्रसाद वगैरे. आता महाप्रसाद म्हणल्यानंतर पंचक्रोशीतली सगळी मंडळी येतात, बाया माणसं असतील, सगळी लहान पोरं ढोरं सगळी येतात. त्यात ही गँग गेली. गेलेली गँग समाधान मुंडे आणि त्याची सगळी गँग. तो समाधान मुंडे, ऋषिकेश गिरी, सूरज मुंडे, रोहित मुंडे, आदित्य गित्ते, ही सगळी गँग गेली. आता त्या ठिकाणी हा शिवराज दिवटे त्यानं महाप्रसाद खाल्लं पिल्लं वगैरे, काय थोडा थांबला वगैरे, आणि अचानक त्या ग्रामस्थांमध्ये आणि या सगळ्या जी गँग गेलेली त्यांच्यात भांडणं सुरू झाली. आता कुठेतरी कोपऱ्यात जाऊन उभा होता आणि बघत होता काय चाललंय काय नाही ते. हे सगळं झालं. याच वेळी या गँग मधल्या काही जणांनी त्याचा चेहरा लक्षात ठेवला. झालं त्यातला तिथला कार्यक्रम आटोपला आणि हा त्याच्या मित्रासोबत जयदीप मुंडे म्हणून कोणतरी आहे, मोटरसायकल वरून निघाला. कुठे? लिंबुटाला जायला. किती अंतर आहे? 33 किलोमीटर. साधारण अर्धा 1 तास लागणार. आता हा परळीतल्या शिवाजीनगर मध्ये आला. तिथं त्यांनी मित्राला सोडलं आणि आता हा निघणार कुठे? परत
लिंबुट्याला. पण याला लिंबुट्याला जायचं असताना हा जो मौलाना आझाद चौकात आल्यानंतर पुढे सोमेश्वर चौकातील बायपास वरून न जाता सरळ बस स्टँड मार्गे निघाला. आता तिथून 1 किलोमीटर अंतरावर ही सगळी गँग जिथं उभी होती तो रिलायन्स पेट्रोल पंप आहे. त्या रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ ही गँग थांबली होती. म्हणजे यांना आधीच माहित होतं की हा इथं येणार आहे. आणि मग ही गँग त्यांनी एकमेकांची नजरानजर झाली. 5-6 गाड्या आल्या, त्याला रस्त्यात अडवलं, त्याला तिथे पहिल्यांदा मारलं, तोंड दाबलं, गाडीवर बसवलं आणि नेलं कुठं? 1.5 किलोमीटर अंतरावर असल्या 5.5 किलोमीटर अंतर आहे. म्हणजे जलालपूर ते परळी फक्त 1-1.5 किलोमीटर अंतर आहे. आणि परळी ते टोकवाडी 5-5.5 किलोमीटर अंतर आहे. टोकवाडी इथं रत्नेश्वर नावाचं मंदिर आहे, म्हणून रत्नेश्वर टेकडी प्रसिद्ध आहे. तिथं त्याला नेण्यात आलं त्या जंगलात. आपण बघितलंय व्हिडिओत. आणि सुरुवात केली. बेल्ट, कत्ती, बांबू, काठ्या, लाताबुक्क्यांनी, काय विचारूच नका. इतका बेदम मारलाय त्याला की ते बघताना नको वाटतंय. इतकी भयानक परिस्थिती. एवढंच नाही, एवढं केल्यानंतर पायावर डोकं टेकायला लावलंय त्याला. व्हिडिओ बघितला असेल तुम्ही तर 1, 2, 3 जणांच्या पायावर डोकं टेकलंय त्यांनी. आणि त्याच वेळी हा सगळा प्रकार चालू असताना संतोष देशमुख प्रकरण घडलं तसंच. जसं संतोष देशमुखांना मारता मारता व्हिडिओ काढले गेले आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला गेला, तसाच हा व्हिडिओ मारताना काढण्यात आला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला गेला. बघा आमची दहशत किती आहे म्हणून. सेम पॅटर्न. सुदर्शन घुले, वाल्या करारची टोळी, याच्यापेक्षा त्यांचाच शागीर ना, त्यांचीच समर्थक टोळी ही. आता एवढं सगळं जे चालू होतं मारहाण, त्यावेळी काय बोलत होते? शिवराज दिवटेंनी सांगितलंय बघा, हा त्या भांडणात होता, याला मारून टाका. मग काय, लोखंडी रॉड, कत्ती, बेल्ट, काठी, काचेची बाटली सुद्धा, म्हणजे ती दारूची बाटली होती, दारूची बाटली त्याच्या डोक्यात फोडली, पण ती फुटली नाही, असं स्वतः शिवराज दिवटे यानं स्टेटमेंट दिलंय. इतकंच नव्हे, हे केल्यानंतर त्यांनी स्पष्ट काय सांगितलंय, त्यावेळी काय म्हणत होते ते, की याला सोडायचं नाही, याला मारूनच टाकायचं, याचा संतोष देशमुख पार्ट 2 करायचा. म्हणजे यांना काहीच वाटलं नाही. संतोष देशमुखांना जसं मारलंय तर ह्याच्यातून काय त्यांनी प्रेरणा घेतली वाटते या गुंडापुंडांनी, की असाच याला मारायचं आहे म्हणून. आता हे सगळं चालू असताना त्याच्या डोक्यात बाटली फोडली, ती फुटली नाही. पण त्याला पत्रकारांनी काही विचारलं की त्यांनी दारू प्यायली होती का, त्यावेळी तो म्हणला नाही, पण गांजा प्यायला असं वाटतंय म्हणून. आता या मिसरूड फुटलेल्या पोरांकडं हा गांजा आला कुठून? कुठून आला हा गांजा? आता गांजाचं उत्तर शब्द निघालाच म्हणून काही दिवसांपूर्वीच बीडचेच दस्तूर खुद्द जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या घराचं डागडुजीचं काम चालू आहे. त्यांच्याच घरात त्यांचाच संरक्षक काय तो सुरक्षा रक्षक गांजा ओढत बसला होता आणि प्रत्यक्षात त्याला पकडला कुणी? स्वतः SP नवनीत कावत यांनीच. झाला सस्पेंड, संपलं. अहो म्हणजे नेमकं चाललंय का इथं? पोलीस पण गांजा ओढतायत, डायरेक्ट SPंच्याच घरात ओढतायची काय हिंमत आहे बाबा त्याची. इकडे बारकी सारखी पोर यांच्याकडे पण गांजा आहेत. अवैध धंदे जे सगळे चाललेत उद्योग बीड मधले, हे मिटवण्यासाठी हे आमदार खासदार करतायत काय? नुसत्या आपल्या माणसं जपायची, फक्त आपला गट आपला ग्रुप, आमची माती आमची माणसं, लोकांची माती झाली तरी चालेल, आम्हाला दुसरं काही घेणं देणं नाही. आणि बीड मधलं वाक्य कसं आहे? आमची राख आमची वाळू, तुमचा कांटा आमचा बाळू, याच्या आपल्याला काय नाही. अशीच परिस्थिती आहे इथं. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये तो स्पष्ट म्हटलाय की जेव्हा मला मारत होते तेव्हा मी अक्षरशः विवळत होतो, ओरडत होतो. आणि नेमकं रत्नेश्वर मंदिर आहे ना, तिथे एक लग्न कार्य चालू होतं. त्यातल्या काही लोकांच्या कानावर तो आवाज गेला, म्हणजे किती जोरात ओरडत असावा तो. तेव्हा ती लोक धावत पळत आली आणि कसा बसा त्याचा जीव वाचला आणि या टोळक्याने तिथून पळ काढला. आता हे एवढं सगळं प्रकार घडल्यानंतर या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे या
वादानंतर पोलीस स्टेशनला कोण गेलं? त्याचे वडील. हे वडील गेले त्याच्या पोलीस स्टेशनला. नारायण दिवटे, काही गावातली माणसं पण त्यांच्यासोबत होते, नातेवाईक होते. काही काळ तणाव निर्माण झाला त्या ठिकाणी संभाजीनगर पोलीस स्टेशनला परळीतल्या. स्वतः SP पहाटे 3 वाजता आलेत आणि फिर्याद दाखल केली. फिर्याद दाखल केल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कोम्बिंग ऑपरेशन केलं आणि 7 जणांना अटक केली. त्यातले 5 जण आहेत ना, ते 20 मे पर्यंत आता पोलीस कोठडीत आहेत. वय किती आहेत? 18, 20, 18 वर्ष 5 महिने, 18 वर्ष 6 महिने आणि 2 अल्पवयीन आहेत. म्हणजे बॉम्बला 18 वर्ष पण पूर्ण नाहीत. गेले आता बाल निरीक्षण सुधारगृहात. आता ही कोण आहेत? नावं बघा. समाधान श्रीकृष्ण मुंडे, रोहित मुंडे हा फरार आहे. समाधान श्रीकृष्ण मुंडे, आदित्य गित्ते, नंतर ऋषिकेश गिरी, सचिन मुंडे आणि रोहन वाघुळकर, ही 5 जण अटक आहेत. प्रशांत कांबळे, प्रशांत कांबळे, नंतर स्वराज गित्ते हे जे आहेत आणि रोहित मुंडे हे 3 जण फरार आहेत आणि 2 अल्पवयीन. 5 आणि 3 8 आणि 2 10. आता आणखी 10 जण आहेत ज्या अज्ञातांवर गुन्हा दाखल झाला ना. ते 10 म्हणजे 10 10 20, मारता नव्हती 10 12, बघायला टाळकी वेगळीच. आता याच्यात एक वेगळंच फॅड निघालं. काय निघालं? की इथं पुन्हा जातीपातीचं राजकारण केलं जात आहे. अरे कालच नवनीत कावतांनी प्रेस घेऊन सांगितलं की याला जातीपातीचा रंग देऊ नका, जातीय वळण देण्याचा प्रयत्न करू नका. कारण हे जे आरोपी पकडलेत ना, त्यात बौद्ध समाजाचा आहे, गोसावी समाजाचा आहे, मराठा समाजाचा आहे, वंजारा समाजाचा आहे, माळी समाजाचा आहे. आता इथं जातपात कुठून आली? कुठून आली? संतोष देशमुख प्रकरणात सुद्धा हेच केलं प्रकरण. मेला तो मराठा आणि मारले ते वंजारा. झालं लगेच. आमच्या लोकांना आत घेतलंय, आमच्या लोकांना पकडले, आमच्या लोकांवरच सगळं चाललंय. अरे इथं गुन्हेगाराला पण जात नसते आणि म्हणजे थोडक्यात मरणाऱ्याला पण जात नसते आणि मारणाऱ्याला पण जात नसते. इथं जातपात आली कुठून? मला एक प्रश्नच पडतो. या जातीपातीची प्रत आडनावावरनं बघायची काय सवय लागली हो? काय झालं की आपलं त्याचं आडनाव बघायचं? हा कोण गित्ते, हा कोण भोसले, हा कोण पाटील, हा कोण चव्हाण, हा कोण? अरे काय चाललंय हे? मग तुम्ही त्याच्या जातीवरनं मग आडनावावरनं जात बघणार आणि मग जातीवरनं ठरवणार अरे आता आपल्या जातीचा आहे मग ह्याचा सपोर्ट करा. अरे तुम्ही गुन्हेगाराला सपोर्ट करताय. इथं जातीपातीचा संबंध येतो कुठं? जरा कमेंट देताना जरी विचार करून बघा की आपण काय कमेंट देतोय, कुठल्या युगात आहे आपण. 21व्या शतकातली 25 वर्षे गेली तरी आपली पोरं अजून काठ्या कुट्यान तलवारीन कोयत्या ह्याच्यात अडकत पडलीत. त्याच्याकडे काही वेगळंच नाही का? धंदा काम धंदाच नाही का? काही एवढाच उद्योग करायचंय फक्त? मग हा आमच्या जातीचा आणि तोच आमच्या जाती. अरे काय संबंध? गुन्हेगार आहे तो, संपला विषय. तो कुठल्या जातीचा आला काय घेणं नाही. त्या लहान आहेत वही, खातात ना 2 टाइम, सगळं करतात ना. मग एवढी अक्कल असते की आपण कोणाला तरी मारतोय, कुणाचा तरी पोरगा आहे, कुणाचा तरी वडील आहे, कुणाचा तरी भाऊ आहे, काय बघत नाही का त्यावेळी? इथं जातीपातीचा संबंध येतो कुठं? नाही तो आमच्या जातीचा, नाही तुमच्या. अरे काय घेणे देणे तिथं? गुन्हेगार आहे, विषय संपला. तो कुठल्या का जातीचा असते ना, मग तो म्हणजे त्या खून करून आलाय आणि आपल्या जातीतला आहे म्हणून काय जवळ घेणार का? खाय प्यायला घालणार का? अरे काय करतोय आपण? काय बोलतोय आपण? काय कुठं चालली आपली? आत्ता बघा या बीडमध्ये सगळी तरुणाई वाया चालली या सगळ्या आकांच्या नादानी. त्या संतोष देशमुखांच्या प्रकरणात देखील वय किती आहेत? त्या घुले बिले 2 सोडले ना, त्यांची लग्न झालेली बाकी काय आहेत? 20, 22, 24, 25. तो कृष्णा आंधळे 160 दिवस झाले. मी तर म्हणतो SIT आणि काय ते CID यांना पत्र लिहा सगळ्यांनी आणि लिहा त्यात. अरे कृष्णा आंधळेला पकडायचंय, विसरलं नाहीत ना आपला आठवण करून द्यायची म्हणून सांगतोय. अरे 160 दिवस कशाला म्हणतात? काय आपण करतोय? 5-6 महिने झाले अजून तो सापड्या ना. आणि त्यात ही नवीन गँग येते परत भरती करत, बी टीम. आता ह्या एवढ्या सगळ्यांनी हा सगळा उद्योग केला
नंतर त्याला गावकऱ्यांनी तिथल्या ग्रामस्थांनी नेला कुठं, शासकीय रुग्णालयात. तिथून त्याला नेला अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ हॉस्पिटलमध्ये. आता त्या ठिकाणी सगळ्यांची रीक सुरू. बजरंग सोनवणे खासदार भेटायला गेले, धनंजय देशमुख संतोष देशमुखांचे बंधू भेटायला गेले, नंतर दीपक केदार देखील भेटून आले. नंतर धनंजय देशमुख दीपक केदार स्वतः मनोज जरांगेंनी भेट घेतली, सुरेश धस यांनी भेट घेतली, विचारपूस केली तब्येतीची. एवढंच कशाला, धनंजय मुंडे यांनी देखील भेट घेतली. धनंजय मुंडे म्हणाले की यांचे आणि दिवट्यांचे आमचे कौटुंबिक संबंध आहेत, यातल्या सगळ्यांना कठोर शिक्षा व्हायला पाहिजे, मकोका लागला पाहिजे. सगळं मान्य आहे मला, या सगळ्या नेत्यांचं सगळं मान्य आहे. जरांगे पण भडकले तिकडं. आता या टोळीचा नायनाटच करायला पाहिजे, बाद झालं, एका दिवसातच सगळ्यांचा काटा जिरवतो वगैरे सगळं काय 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 काय. अरे इथं कोण कुठला काय, त्या पोराची अवस्था काय आहे. दीपक केदारांना, दलितचे जे दीपक केदार आहेत, अशा वेळी प्रत्येक वेळी ते धावून गेलेले आहेत. मग सोमनाथ सूर्यवंशीचं प्रकरण असो, संतोष देशमुखांचं असो किंवा आत्ता सुद्धा, त्यावेळी देखील त्यांना विचारण्यात आलं. वडिलांना त्यांनी तब्येत विचारली, मुलाची तब्येत कशी आहे. त्यावेळी सांगितलं त्यांनी त्याच्या छातीत दुखतंय आणि त्याच्या डाव्या डोळ्याला इतकं लागले की तो उघडतही नाही हो. मग दीपक केदार म्हणाले की शासनाकडून चांगल्या मुंबईच्या एका हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखवावं म्हणून आपण मागणी करायला पाहिजे. आता मनोज जरांगे गेले, त्यांनी डोक्यावर हात फिरवला वगैरे सगळे 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 भेटले. मी याच्याबद्दल काहीच म्हणत नाही. पण फक्त तुम्ही एवढंच करत बसणार आहात का सगळे नेते मंडळी. आज ह्याला मारला चला त्या हॉस्पिटलमध्ये, आज त्याला मारला चला त्या हॉस्पिटलमध्ये. ह्याच्याकडे तुमची काही जबाबदारीच नाही का. ग्रामस्थ बिचारे काय करणार. लिंबुटा गावातली सगळे एकत्र आले आणि बीड परळी मार्ग रोखून धरला, केला ठिया. सगळ्या आरोपींना पकडा, मकोका लावा. काय मागणी चुकली त्यांची, काय मागणी चुकली. अहो काय गँग कमी आहेत. सगळ्या गँग गेलेल्या गँग, वाल्या कराडची गँग वेगळी, सुदर्शन घुलेची गँग वेगळी, आष्टीतल्या भोसलेची गँग वेगळी, आठवले गँग वेगळी, फड गँग वेगळी. नुसत्या गँग झाल्यात गँग. यांना काय काम धंदे नाहीत का, यांच्या काय घरादारात काय माणसं नाहीत का. भेटल त्याला मारतायत फक्त. तिकडे तुरुंगात पण मारहाण, इथं बाहेर पण मारहाण. अरे करायचं काय. रोज बघाव त्या पेपर आला की नवीन बीडची बातमी आहेच. कुठं कोणाचा कान तोडला सोन्यापायी, कुठं कोणाला भोसकून मारलं, कुठं कोणाला गाडी खाली चिरडलं. अरे हे असले उद्योग किती वर्ष चालणार. म्हणून म्हणतोय ऑपरेशन आका राबवा. आता सगळे आका घ्या आणि ठोका एका वेळी. काय उपयोग नाही यांचा. अजितदादा तुमची दादागिरी चालवा तिथं जरा. स्वतः सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे, अजितदादांची दादागिरी बीडमध्ये दिसत नाही. आता पोलिसांनी तरी आपली पोलीसगिरी चालवावी. प्रत्येकाची स्टेटमेंट वेगळी आहेत. बजरंग सोनवणे यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे, 90-92 पासून ही सत्ता यांच्याकडे आली आणि तिथून माज आला, मस्ती आली, पैसा आला, टोळ्या तयार झाल्या. सुरेश धस तर म्हणले या सगळ्या आरोपींना पकडा, हातात बेड्या घाला आणि गावातनं धिंड काढा यांची. अहो पण तुम्ही फक्त सगळे नुसतं म्हणता, प्रत्यक्षात काय करता. तुमच्याच हातात आहे ना सगळं. तुम्हाला निवडून देते ना सर्वसामान्य जनता. मग तुम्ही काय करता. जसं मागाशी म्हणवलं तसं आमची माती आमची माणसं, याच्यापुढे काय आहे. अहो याच्या पलीकडे जे सर्वसामान्यांना जीवन हवं ना बीड मधल्या, ते कधी त्यांना बहाल करणार आपण. नेहमीची ती निवडणुका, आता आल्या निवडणुका वेगळ्या परत की परत हाच काहीतरी उद्योग चालू. पंचायत समित्या, जिल्हा परिषदा, नगरपालिका या गावच्याच पातळीवर सगळ्या. त्यामुळे हिथं पण डोकी फोडायची, हिथं पण तोच उद्योग. विधानसभेला नाही सोडलं. म्हणून हा सगळा जो प्रकार चाललाय ना, हे स्वतः नवनीत कावत यांनी सांगितलंय, कृपा करून याला जातीय रंग देऊ नका. इथं जातीचा काय संबंध. मगाशीच म्हटलं मी, विविध समाजातली पोर एकत्र आली. कुठल्या जातीला तुम्ही नाव ठेवता. गुन्हेगाराला जात नसते, विषय खलास. गुन्हेगार हीच त्याची जात. काय कलम लावली त्यांच्यावर बघा. हत्येचा प्रयत्न 109, बेकायदेशीरित्या अडवणे 126(2), अपहरण करणे 140(3), शस्त्रांच्या सहाय्याने दुखापत करणे 118(1), बेकायदा जमाव जमवणे 189(2),
बेकायदा जमाव जमून शस्त्रांचा वापर करणे 189, बेकायदा जमाव जमून सार्वजनिक शांतता भंग करणे 190 आणि दंगल घडवणे 191-3 एवढे गुन्हे यांच्यावर दाखल आहेत. आता आणखी तुम्हाला वेगळा अँगल सांगतो. ज्या समाधान मुंडे आणि त्याच्या टोळीनं या शिवराज दिवटे याला मारहाण केली, त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. कुणाचा? त्या समाधान मुंडेचा. या समाधान मुंडेला देखील मारहाण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल आहे. बघा, तुम्ही स्क्रीनवर बघत असाल. मी तुम्हाला व्हिडिओ दाखवू शकत नाही म्हणून काही त्याचे फोटो जे आहेत ते स्क्रीनशॉट काढून तुमच्या समोर मांडलेले आहेत. 16 तारखेला म्हणजे 16 मेला ज्या दिवशी शिवराज दिवटेला मारहाण झाली दुपारी 3 नंतर, त्याच दिवशी दुपारी 2:05 समाधान मुंडे याला मारहाण झालेली आहे. त्या ठिकाण कुठलं काय काय काही माहित नाही. या ठिकाणी त्याला मारहाण झालेली आहे. त्याचे केस उपटून पकडून बघा कसं त्याला मारतायत. आणि कोयता कोयता काहीतरी शब्द त्या ठिकाणी ऐकायला येतोय. हाच तो समाधान मुंडे. आणि त्याला मारल्यानंतर 1-1.5 तासांनी जर तो व्हिडिओ खरा असेल तर शिवराज दिवटेला मारहाण झालेली आहे. मग आता या 2 मारहाणीचं काय कनेक्शन आहे का, याच्या अँगलनी देखील तपास करायला पाहिजे. ह्याच्या जोडीला आणखी एक तिसरा व्हिडिओ आला आहे, तो तर वेगळाच. पण त्याच्या आधी थोडंसं त्याच व्हिडिओ बद्दल सांगतो. याच्यात दिसतोय तुम्हाला तो आदित्य गित्ते, हे जे आहेत सगळे प्रकार याच्यात करणारे, तो काय बोललाय बघा. जेव्हा शिवराज दिवटेला मारलं जातंय ना, त्यावेळी तो समाधान मुंडे काय बोललाय बघा. पाजू का तुला? आता मला शब्द वापरतात नाही, कळलं तुम्हाला. मला मारायला कोण कोण होतं, चल शिवराज दिवटेपासून चालू करायचं आणि सगळ्यांची नावं घ्यायची. तो शिवराज दिवटे हातपाय तोडून सांगतोय, मी नव्हतो, माझं नाव शिवराज दिवटे. म्हणजे ह्याचं नाव शिवराज दिवटे आहे हे ह्या दिवट्यांना माहितच नाही का त्याला मारताना? मग तुम्ही मारताय कसं? दुसरी गोष्ट, 3 सापट्या का मारल्या मला? कोण विचारतोय? समाधान मुंडे शिवराज दिवटेला. शिवराज दिवटे म्हणतोय मी नाही मारलं, मी नाही मारलं, हात जोडून सांगतोय तो, मी मारलंच नाही. मग तो समाधान मुंडे म्हणतोय 2 टाके पाठ फोडली. अरे दुपारी 2 वाजता तुला 2 टाके पडले, पाठ फोडली, तर 3 नंतर लगेच 1-1.5 तासात तू त्याला मारायला गेला. म्हणजे हा नक्की व्हिडिओ कुठला आहे आणि किती तारखेचा आहे? दुसरी गोष्ट, स्वतः म्हणतोय तो तिथली बाकीची पोरं लगेच म्हणतायत तो कोण होता कालचा, तो बॅटरी कालचा. आता काल तो स्वतःहून सांगतोय शिवराज दिवटे मी काल नव्हतोच. म्हणजे ही मारहाण कधी घडलेली आहे समाधान मुंडेला हे शोधून काढलं पाहिजे. आणखी एक वाक्य आहे समाधान मुंडेचं, ऋषाला 2-4 चापट्या मारल्या. आता ऋषा म्हणजे ऋषिकेश उर्फ तुकाराम गिरी, ज्याला अटक झालेली आहे, म्हणजे त्याला पण मारहाण झालेली आहे. म्हणजे समाधान मुंडे आणि ऋषिकेश गिरी या दोघांना मारहाण झालेली आहे. आता ती कधी झाली? ती त्याच दिवशी झाली का? शिवराज दिवटेला मारायच्या आधी झाली का? बर, त्याच्या आधी झाली असेल तर ज्याला 2 टाके पडले आणि पाठ फोडलेली आहे त्या समाधान मुंडे याला मारण्यात त्याच्यात ताकद आली. नक्की काय आहे? म्हणजे यांनी हा व्हिडिओ टाकला की त्यांनी तो व्हिडिओ टाकायचा? अरे नेमकं चाललंय काय? जसं ते खोक्याच्या ह्याच्यात बघितलं होतं आपण. मग तो खोक्या सांगतो नाही मी ते 2 वर्षाचा पूर्वीचा आहे, नाही तो 3 वर्षापूर्वीचा आहे. पोलिसांनी या अँगलनी सुद्धा तपास करणं अत्यंत गरजेचं आहे. थोडक्यात या ठिकाणी समाधान मुंडे, ऋषिकेश जो काही गिरी आहे त्यांना मारहाण झाली का? ती झाली असेल तर ती कनेक्शन काय आहे? हे सगळं कनेक्शन बघितलं पाहिजे. आता आणखी एक तिसरं ट्विस्ट सांगतो तुम्हाला, ते फार महत्वाचं आहे, अतिशय महत्वाचं तिसरं ट्विस्ट आहे. याच्यातला आदित्य गित्ते जो मी काल तुम्हाला सांगितला होता, शेर जंगल का राजा होता है, जंगल में चुनाव नहीं होते, अशा शुभेच्छा देऊन सुपर सिस्टीम गोट्या गित्ते उर्फ दादा कोण आहे तो, त्याला शुभेच्छा दिल्यात कोणी? या आदित्य गित्तेनी. बरोबर, काल आपण बघितलं. हा आदित्य गित्ते या समाधान मुंडेच्या गँग मधला. आता तुम्ही फोटो बघताय बघा, वाल्मिक कराड सोबत त्याचा फोटो, गोट्या गित्ते सोबत त्याचा फोटो. हा आदित्य गित्ते गोट्या गित्तेचा भाऊ आहे. आता गोट्या गित्ते कोण? काल सगळं मी महाभारत रामायण सांगितलेलं आहे तुम्हाला. गोट्या गित्ते म्हणजे मकोका प्रकरणातला फरार आरोपी, ज्याचा बापू आंधळे मरडवाडीचे सरपंच त्या प्रकरणात देखील खुनाच्या प्रयत्नात देखील त्याच्यावर आरोप आहे. शिवाय पुण्यामध्ये देखील त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत, बीड जिल्ह्यामध्ये गुन्हे दाखल आहेत. हा गोट्या गित्ते वाल्मिक कराडचा अत्यंत जवळचा, जो
सीआयडीला शरण आला वाल्या, त्याच्या तिथून बीडमध्ये त्याला नेताना त्याच्या ताफ्यात होता हा गोट्या गित्ते. या गोट्या गित्तेचा हा आदित्य गित्ते भाऊ, हा आदित्य गित्ते बघा मिसूड पण फुटलेला आहे, पण काय चालवतोय माहितीये, आदित्य गित्ते मित्रमंडळ चालवतो तो. कुठं? परळीत आदित्य गित्ते मित्रमंडळ. आता एवढंसं मिसूड न फुटलेलं पोरग, याचं मित्रमंडळ तिथं आहे. हे मित्रमंडळ आहे का चांडाल चौकडी आहे? आता याच आदित्य गित्तेचा आणि वाल्याचा कसा कनेक्शनचा भाग आहे बघा. वाल्या कराडची दोन पोरं माहिती तुम्हाला, सुशील कराड आणि हा दुसरा श्री गणेश कराड, हा धाकटा पोरगा. त्या सुशील कराडचा मागचा सगळा कच्चा चिट्टा मी तुम्हाला लाईव्हला मध्ये दाखवला होता. हा श्री गणेश कराड वाल्याचा धाकटा पोरगा, याला दादा म्हटलं या आदित्य गित्तेनी. त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय, तिसरा, हा नवीन व्हिडिओ. हा व्हिडिओ काय आहे? आदित्य गित्ते आणि त्याच्या जोडीला सचिन मुंडे हे दोघही याच शिवराज दिवटे या प्रकरणातले आरोपी आहेत. दोघही आता अटक आहेत. हे दोघही समाधान मुंडेच्या टोळीतले आहेत. या दोघांनी योगीराज गित्ते याला मारल्याचा व्हिडिओ आता सगळीकडे व्हायरल होतोय. कसा मारला त्याला? पट्ट्यानं मारलाय. आणि ते पण कसा? तू दादाला असा कसा बोललास, तू त्याची माफी माग. बघा तुम्ही सगळं बघताय स्क्रीनवर, त्याचे सगळे फोटो टाकलेत मी. म्हणजे श्री गणेश कराड वाल्याचा पोरगा दादा, त्याला तू का बोललास, माफी माग. तो म्हणतोय तो योगीराज गित्ते मार खाता खाता, माझं त्याचं बोलणं झाली तरी त्याला मारतायत, बेल्टनी मारतोय, कोण लाता बुक्क्यात ठोकतायत ती दोघं. त्या योगीराज गित्तेची तक्रार द्यायला तो जेव्हा गेला, तेव्हा त्या योगीराज गित्तेची तक्रार घेतली गेली नाही. या स्वतः योगीराज गित्तेनी काय म्हटले बघा. तो काय म्हणाला की वाल्मिक कराडचा पोरगा श्री गणेश कराड यानं पोलिसांमध्ये फोन करून सांगितलं की तक्रार घेऊ नका म्हणून, असं योगीराज गित्तेनी म्हटलेलं आहे. आता या सगळ्या प्रकरणाशी वाल्याचं कनेक्शन बघा कसं येतंय. वाल्याचा पोरगा श्री गणेश कराड हे सगळे वाल्याचे समर्थक. म्हणजे आता वाल्या तुरुंगात बसलाय आणि वाल्याची टोळी बी टीम जी आहे ती चालवते त्याचं पोरग. म्हणजे हा आदित्य गित्ते, समाधान मुंडे आणि ही सगळी टोळी यांचा म्होरक्या आका म्हणजे हा सगळा आता श्री गणेश कराड. म्हणजे ही सगळी टीम आहे. ही बाप आता आहे ना, पोरग बाहेर काम करतय. इतकं भयानक परिस्थितीची सगळी अवस्था निर्माण झालेली आहे. आणि अशा वेळी जर एवढे उद्योग या बीडमध्ये घडतायत तरी देखील आमची माणसं म्हणजेच काय, ज्यांना निवडून दिलेलं आहे हे सगळे आमदार, हे एवढे सगळे सहज निवांत कसे आहेत? अहो सगळे एकत्र या की घ्या ना, मुख्यमंत्र्यांना निवेदन द्या ना. बजरंग सोनाने मागणी केली एखादा बीडला एखादा एसपी एक नवीन अधिकारी द्या वेगळा. किती वेळा एसआयटी लावणार? उद्या याच्यावर पण एसआयटीची मागणी होईल की लागली एसआयटी. अहो या जातीपातीच्या सगळ्या भानगडीत अडकण्यापेक्षा या टोळ्यांमध्ये घुसलेली आपली पोरं कशी बाहेर काढता येतील ते बघा. नाही तर उद्या बापासोबत पोरं बसतील जाऊन आत. बाप पण तेच करतोय, पोरग पण तेच करतोय, दुसरा उद्योगच नाही यांना. अरे किती वर्ष हा प्रकार चालणार या बीडमध्ये? ह्याच्या पुढे काही धंदाच नाही का? जरा काय बोलला, खुन्नस दिली की धरला, पकडला, मारला. असे किती आका आहेत नेमके बीडमध्ये हे शोधून काढा आता. आणि एकदाच ऑपरेशन आकार राबवा, कारण की त्याशिवाय पर्याय नाही. आणि हा ऑपरेशन आकार जोपर्यंत राबवलं जात नाही ना, तोपर्यंत कळणार नाही की नेमकं काय चाललंय या बीडमध्ये. प्रत्येकाचे गट वेगळे, प्रत्येकाचे ग्रुप वेगळे. तिकडे बबन गित्तेचा एक वेगळाच गट, त्याची टोळी वेगळी, तो फरारच आहे. इकडे वाल्या कराडात जाऊन बसलाय, त्याची बी टीम ऍक्टिव्ह झालेली आहे. तिकडे फड टोळी आहे, त्याला मोका लागलेला आहे. म्हणजे या सगळ्या बीडमध्ये नेमकं शिस्तही तरी काय? काय फॅक्टरी बनली काही आकांची? उठ सूट कुणी येतंय आणि कुणालाही ठोकतंय. म्हणून तर मी म्हटलंय ते ऑपरेशन आका बीडमध्ये राबवाच. संतोष देशमुख पार्ट 2
आता होता कामा नये. बाद झालं. महाराष्ट्राने बघितलंय, हाल हाल करून मारला. शिवराज दिवटेचं सेम तसंच घडलं होतं. नशीब बलवत्तर त्याचा तो वाचला. काय पोरं मारतायत, त्याला काही लिमिट आहे? डोळा त्याचा अक्षरशः दुखतोय, डावाडोळ उघडे ना, छाती दुखती. बघा की त्याची अवस्था काय रुग्णालयात गेल्यानंतर. काय ते फोटो आपण बघितले त्याचे. म्हणून आता या भेटी गाठी आणि हे ते काहीतरी वेगळं करा याच्यावर. आता मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती आहे माझी, या सगळ्या 6 आमदार खासदारांना एकत्र घ्या, एक मीटिंग करा स्पेशल. आणि बीड मधल्या सगळ्या टोळ्या आहेत ना, कुणाशी संबंधित कोण आहे हे सगळं काढा, त्याचे आका काढा आणि ठोका एका लाईनीत धरून. यांचा काय उपयोग नाही. अहो, यांच्यामुळे सर्वसामान्य माणसांवर परिणाम होतो आणि नवीन पोरं भरती होतात त्याच्यात. एक तर आधीच बेरोजगारी, त्यात शिक्षण कमी, गरिबी, दारिद्र्य, करणार काय? मग अशा काहीतरी वाम मार्गाला लागतात. ज्यांच्याकडे पैसा आहे ते उडवतात आणि ते बघून ही स्वप्नात जातात. मग ह्यांच्या हातात येतात कट्टे, कोयते, काट्या, कत्ती, लाठ्या, बांबू. अरे आपण करतोय काय? काय चाललंय? आणि आपण बिनकामाच्या कमेंट्स यांच्याच. नवीन आका आलाय, आता हा आहे, आता तो आहे. अरे काय, कुणाची बाजू घेतोय आपण? पहिल्यांदा हे क्लिअर करा, तो तुमच्या जातीतला का, माझ्या जातीतला का, ह्याच्या जातीतला का, त्याच्या जातीतला, काय घेणे त्याने. तो गुन्हेगाराविषयी संपला. गुन्हेगार खाला, गुर्रागत मारलाय त्याला, बघितलं परवा. कसली जातन कसलं काय हो? कुठे चाललंय काही? चंद्रावर जाऊन लोक आली पार, कुठल्या कुठे गेली. आपण बोंबलत फिरतोय अजून जातीपातीत. हा याचा तो त्याचा, तो त्याचा, फक्त मतांसाठी. कधीतरी भाया उद्या आपलीच पोरं घुसतील याच्यात, अवघड होईल सगळं. कसल्या टोळ्यान कसला माज हा? सरळ बिंदास सोप्पा एकदम. संतोष देशमुख पार्ट 2 करायचा ह्याचा. आता ह्याला सोडायचा. काय भाषा, काय शिकलेत? म्हणजे ह्यांनी काय पेरून ठेवलंय आकांनी बघा नवीन येणाऱ्या पिढीवर. ही पिढी बाहेर काढली पाहिजे आपल्याला. या पिढीला नुसतं बीड जिल्हा बंद आणि बीड जिल्हा हा काय होत नाही याच्यानी. केलं की संतोष देशमुख प्रकरणात केलं नाही का? जनरेटा तेवढ्या पुरता आक्रोश. पुढे काय झालं? ज्यांना सहआरोपी करायचे एक तरी नाव आलं का पुढं? कुठे गेले ते पोलीस? तो प्रशांत महाजन, राजेश पाटील कुठे आहेत का नाव त्यांची? काही काय काय उद्योग केले, काय बघितलेले का महाराष्ट्राने? त्यामुळं आपण या सगळ्या प्रकाराला आता दबाव आणला पाहिजे, तो आपण निवडून दिलेल्या माणसांवर. अहो, ही करतायत काय? या सगळ्यांना एकत्र घ्या आणि यांना विचारा की एकदा चाललंय काय? हे गट तट ग्रुप बी बाजूला करा, सगळं एकच डोक्यात ठेवा. बीड शांत कसा करता येईल, त्यासाठी काय उपाययोजना करता येतील. नुसतं आपली भेटली टोळी लाव मकोका, भेटली टोळी लाव मकोका, घेतला जामीन गेला बाहेर, ह्याच्यामध्ये वेगळं काय आहे? आणि हे पोलीस गुंड हा जो काही मैत्रीचा भाग झालाय ना, ती मैत्री तोडा पहिले. त्याच्यामुळे तर संतोष देशमुख प्रकरणामध्ये काय झालं बघितलं आपण. परत तेच नको, हिस्ट्री रिपीट. काय चिरीमिरीसाठी बिनकामाच्या यांच्या नादी लागायचं, खायचं सरकारचं आणि काम करायची यांची. यार कशाला? सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे, काय ताकद आहे वर्दीतली ती एकदा दाखवा ना बीड मध्ये. आव्हान आहे माझं नवनीत कावत जे पोलीस अधीक्षक आहेत आणि सगळ्या बीड जिल्ह्यातल्या पोलिसांना आव्हान आहे माझं. अहो, तुमचा दरारा दाखवा ना तिथं. करा ना पोलिसीगिरी. तृप्ती देसाई म्हणतायत तसं. फिरा ना दांडकी घेऊन. कसं कोण जुमानत नाही तुम्हाला? वर्दीतली ताकद दाखवायची असते, ती राहिली बाजूलाच. इथं वर्दीतलेच बसलेत गांजा ओढत तिकडं. अख्ख्या बीड जिल्ह्यात एकमेव माणूस आहे ज्याला पोलीस महासंचालक पुरस्कार मिळाला. एकमेव. अहो काय म्हणजे पोलिसांचा दरारा कसा पाहिजे? हा दरारा जेवढा वाढेल ना, तेवढे हे सगळे गुन्हेगार कमी होतील, यांच्या टोळ्या संपतील, खपतील. पण आपण तिकडे बघतच नाही. हा याच्या जवळचा आहे, तो त्याच्या जवळचा आहे, याच्या पलीकडे काय नाही. चला करू आपण.
करू घोळ्या मिळानं, करू काहीतरी. ह्याला वाचवायच्या नादात त्याला अडकव, त्याला अडकवायच्या नादात ह्याला अडकव. अरे काय सगळी पोरं मिळून काय जेलमध्ये घालायचीत का? कधी सुधरवणार यांना आपण आणि कधी बाहेर हे चांगल्या पद्धतीने वावरणार? अहो आत्ताच काल परवाच रिझल्ट लागला युपीएससीचा. 4 डॉक्टर बीड जिल्ह्यातले युपीएससी IAS अधिकारी झाले. अहो त्यांच्याकडनं शिका. किती कष्ट केलेत त्यांनी. एकदा नाही, दोनदा नाही, तिसऱ्यांदा नाही, चौथ्यांदा नाही, 4 वेळा फेल, 5व्यांदा अटेम्प्ट घेतला. पण घेतला. त्याच पांगरी गावात ना, ज्या वाल्या कराडचं गाव आहे तिथूनच मुंडे म्हणून आहेत ते त्यांची मिरवणूक काढलीत ना. काय उत्तम काम केलंय. IAS अधिकारी होऊन दाखवले. तर त्यांच्या सुद्धा सत्कार समारंभात या वाल्या कराडचं उदो उद्या अण्णा बाहेर आल्यानंतर हत्तीवरनं मिरवणूक काढू म्हणून. अरे म्हणजे तुम्ही ऑलरेडी ठरवलंय तो बाहेर येणार, मग आम्ही हत्ती आणणार, मग त्याला हत्तीवर बसवणार आणि मग हत्तीवरनं मिरवणूक काढणार हत्तीच्या. अरे यांची मिरवणूक गाढवावरनं काढली पाहिजे. यांची धिंड काय पात्रता यांची, काय घडवलं यांनी. वाट लावली सगळी त्या बीड मधली. राजकारणी लोकांचा वरदहस्त घेऊन बगल बच्चे बनले सगळे त्यांचे. यांची कामं करता करता सर्वसामान्य माणसांच्या प्रॉपर्ट्या लुबाडणं, जमिनी हडपणं, अपहरण करणं, खून, दरोडे, मारामारी, चोऱ्या. अरे कुठं फेडणार ही पाप सगळी. पण सरकारला मायबाप जनता तुमच्याकडे हात जोडून विनंती करते तुम्हाला की हे सगळे आहेत ना, हे सगळे निवडून दिलेले, हे सगळे एकत्र करा आणि प्रत्येकाच्या तालुक्यातनं मागवा. काय घडतं इथं बाबा सांग. तुझ्या मतदारसंघात काय आष्टीतली अडचण काय आहे, माजल गावातली काय, बीडमधली काय, परळीतली काय, गेवरातली काय, चल सांग. कोण आहे तिथं टोळ्या. घ्या सगळी एकत्र करा, मार्ग काढा आणि सर्वसामान्य जनतेला, या बीडच्या सर्वसामान्य जनतेला जे हातावर पोट आहे त्यांचं, जी जगती, त्यांना व्यवस्थित जगू द्या. जगा आणि जगू द्या. याच्या पलीकडे अवघड आहे. म्हणून सांगतो शेवटचंच, आता बाद झालं. या जातीपातीतनं राजकारण करण्यापेक्षा सगळ्यांनी एकत्र येऊन एक दबाव गट तयार करा सरकारवर. ऑपरेशन आका बीडमध्ये राबवाच, एवढंच म्हणायचंय मला. पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.